नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टॉप 10 मध्ये. बघूया काही ठळक बातम्या. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनतेला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे लोकनेते कैलास राठोड यांनी शासकीय योजनांच्या भव्य शिबिरांचे आयोजन करून सरकारच्या योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. तसेच नवमतदार नोंदणी, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, संजय गांधी निराधार योजना, आधार नोंदणी, वयोश्री ज्येष्ठ नागरिक योजना, ईश्वरम कार्ड आणि नोंदणी इत्यादी योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि जवळपास 70% काम झाले आहे असे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीतर्फे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त पहिला कार्यक्रम आम्ही मनाठा येथे घेतला. दुसरा कार्यक्रम काल हदगाव येथे पार पडला. आज तिसरा कार्यक्रम आहे तामसा येथे. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे ठरवलं की एक आगळा वेगळा वाढदिवस करण्याचा पायंडा पाडायला पाहिजे, जेणेकरून की आपण गरीब जनतेपर्यंत पोहोचावं. त्यासाठी आम्ही ज्या सरकारच्या योजना आहेत, जसा की लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना, या योजनांचं शिबिर घेऊन त्यांना, शेतकऱ्यांना, सर्व माता भगिनींना मार्गदर्शन करून जे काही कुठे त्यांना अडचणी आहेत, आधार लिंक मध्ये काही लोकांकडे कागदपत्राची कमतरता आहे, हे सगळं पूर्तता कशी करता येईल आणि त्यांच्या समस्येचं निराकरण कसं करता येईल, यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलं, जेणेकरून सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पडावेत आणि ते त्या लाभाचे हक्कदार आहेत, ते लाभार्थी व्हावेत आणि या सरकारचं काम सुरळीत व्हावं, यासाठी सर्व लोकांना विनंती करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये आज जवळपास 70% काम झाल्यासारखं आहे या योजनेचं आणि येत्या रक्षाबंधनच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पडणार आहे आणि हे काम जर होईल तर आपलं कसं होईल असं या महाविकास सरकारच्या पायाखालची वाळू आज सरकत आहे. त्यांचं भविष्य त्यांना धोक्यात दिसत आहे, त्यामुळे ते अपप्रचार करत आहेत आणि त्यांच्या अपप्रचाराला सर्व नागरिकांनी बळी पडू नये आणि त्यांच्या जे हे कोणी स्टंटबाजी करत आहेत त्या स्टंटबाजीला आपण बळी पडू नये असं जनतेला आव्हान आहे. देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन प्रत्येकाने करा असं आवाहन केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केले आहे. हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृश्य प्रणालीद्वारे आज केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्याचे आरोग्य मंत्री तसेच ग्राम विकास, कृषी, महिला व बाल कल्याण, शिक्षण, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. भारतातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 7.5 रुग्ण या लिम्फेटिक फायलेरायसिस अर्थात हत्तीरोग आजाराने व्यथित आहेत. या आजाराचे देशातून निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. 2023 पासून केंद्र सरकारच्या वतीने पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार बांधण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळी ही फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात मोहीम स्वरूपात नागरिकांना देण्यात येते. 2023 मध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला. जवळपास 82% लोकांपर्यंत हे अभियान पोहोचले होते. तर यावर्षी MDA अभियानच्या पहिल्या चरणामध्ये 11 राज्यातील 96%, जिल्ह्यातील 95% लाभार्थ्यापर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांचं वाटप करण्यात आले आहे. भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन प्रत्येकाने करावे असं आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रतिबंधात्मक गोळीचे हे सेवन केले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा ही सर्वच क्षेत्रांमध्ये मार्गक्रमण करत आहे. 2047 ला भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करूया असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे. सरकारच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी, गौरगरीब यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद केला आहे। त्यांनी दौऱ्याबद्दल सांगितले की सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली आणि दिवाळीनंतर विधानसभा आहे असं आज तरी वाटत आहे। तसेच 20 पासून विदर्भ दौरा आहे, तर या विदर्भ दौऱ्यात काय विघ्न आहे हे बघितल्या जाईल असे त्यांनी सांगितले। तसेच मराठा आरक्षण विषयी ते बोलले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही आणि शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं, मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही। पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे असे ते म्हणाले। त्याचबरोबर 10 वर्ष मोदी सत्तेत होते, ज्या मोदींनी बारामतीमध्ये सांगितलं मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असे म्हणाले। त्यांना पवार आरक्षण बद्दल का बोलले नाही आणि ठाकरे 5 वर्ष सोबत होते त्यांनी का बोलले नाही असा त्यांनी प्रश्न देखील केला। तसेच जातीचे राजकारण यावर ते बोलले की सत्तेत यायचं म्हणून लहान मुलापर्यंत जात घेऊन गेले, पण पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे, त्या जातीचं राजकारण नको असे त्यांनी म्हटले। त्याचबरोबर अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रसार माध्यमाद्वारे आपले मत मांडले। धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या 17 कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। दुपारी साधारणतः 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस फौज फाटा मागवण्यात आला। तब्बल 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आले होते। नमस्ते। आज मुख्यमंत्री साहेबांचा आमच्या साक्री तालुक्यात नारी सशक्तीकरणचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही आज या मैदानात उपस्थित आहोत। पण खरोखर मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक करावे तेवढे कमी वाटते। मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या बहिणी सगळ्या गोष्टींपासून वंचित होत्या, नोकरीपासून कामधंद्यापासून सर्व कामं साहेबांनी पूर्ण केलेत आणि दिलेले शब्द साहेबांनी खूप कमी दिवसात पाळले, तर खूप गर्वाची बाब आहे। आणि असा मुख्यमंत्री कधी या महाराष्ट्र राज्याला लाभेल असं वाटत नव्हतं, पण या राज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात आणि आमच्या राज्य परिवहन महामंडळातर्फे सुद्धा आम्ही साहेबांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गोंदूर विमानतळ येथे जमलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। धुळे येथील गोंदूर विमानतळ येथे मराठा समाजाची घोषणाबाजी चालू होती। मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी भेट घेण्यासाठी मराठा आंदोलकांनी वेळ मागितली होती, पण मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले आणि मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। आषाढी वारीनंतर पंढरपूर येथे गेलेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासानंतर आदिशक्ती मुक्ताई पालखी ही मुक्ताई नगरात दाखल झाली आहे। नवीन मुक्ताई मंदिरात मुक्काम केल्यानंतर शनिवारी 10 ऑगस्ट रोजी कोथळी येथील जुन्या मुक्ताई मंदिराकडे पालखी प्रस्थान झाली। या दरम्यान आदिशक्ती मुक्ताईबाई यांच्या पालखी सोहळ्यात तालुक्यातील शेकडो दिंड्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी लहान थोर वारकरी मंडळीने टाळ मृदंगाच्या तालावरच एक ठेका घेतल्याचे पाहायला मिळाले। यामुळे माऊलीच्या जयघोषाने मुक्ताई नगर परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर शहराचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज अशोक स्तंभ यांचे नूतनीकरण होत असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस असा निधी दिला आहे। मुख्यमंत्री यांनी निधी दिल्यामुळे शहरातील दलित वस्ती, झोपडपट्टी वसियांचे नागरी समस्या दूर होतील। यामुळे दिनांक 11 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा शहरातील टीव्ही सेंटर येथील मैदानात पार पडणार आहे। यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आज आमदार प्रदीप जयस्वाल यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली होती। काय सांगाल, मुख्यमंत्री शहरात येत आहे, कसा बंदोबस्त आणि कसं त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे? आज खरं पाहिलं तर हा नियोजन आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व बुद्ध समाज व दलित समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज त्यांचा सत्कार त्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहे। कारण की 13 वर्षापासून जी स्कीम बंद होती उद्योगपतीची, ती स्कीम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब चालू केल्यामुळं तर हे नुसतं छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रभर सर्व लोकांना याचा बेनिफिट झालेला आहे आणि ते स्कीम सुद्धा चालू झालेली आहे। त्याच्यामुळं सर्व समाजाने विचार केला। मला पहिल्यांदा आनंद झाला की आमच्या सर्व बौद्ध दलित समाजाचे लोक कुठल्याही पक्षात असतील
मग MIM मध्ये असतील, मग त्याच्यानंतर भारतीय निर्भया असतील, RPI मध्ये असतील, त्याच्यानंतर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस, मग सेना, त्याच्यानंतर भाजप, त्याच्यानंतर अजून संघटना जेवढ्या आहे तेवढ्या संघटनेमध्ये असताना मी त्यांना पाहिलं की इतकं जोरात ते लोक काम करायला लागले. मी त्यांचं धन्यवाद देतो. मी या ठिकाणी नुसतं कारण की CM साहेबाचा प्रोटोकॉल आहे, ते प्रोटोकॉल पाळायला पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून मी इथं येऊन ते व्यवस्थित होतो. कारण त्याला व्यवस्थित करता येत नाही, कारण की मी गेल्या 30 वर्षाच्या पूर्वीपासून बाळासाहेबांची सर्व सभा घेत असताना कसं असतं काय असतं सर्व त्याची माहिती आहे. म्हणून या ठिकाणी यांना मदत करण्यासाठी पोलीस तर असतातच, डी कसा असतो, त्याला हे कसा असतो, सर्व त्याच्यासाठी आलो. आणि आज मला मनापासून माननीय मुख्यमंत्रीचं हे सत्कार करता समाज, हे सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या मार्फत समजा जे दलित वस्ती असेल किंवा सुधार वस्ती असेल यामध्ये निधी दिलेला आहे, तो इतर वळीला जाऊ शकतो म्हणून काही संघटनांचा विरोध आहे. कसं बघताय? कोणाचा कशाला विरोध आहे आम्हाला माहित नाही. मला या सर्व समाजाच्या लोकांनी येऊन भेटले, CM साहेबांचा वेळ घेऊ द्या म्हणजे मी त्यांना वेळ घेऊन दिलेला आहे. आता ज्यांचे झाले त्यांचे आता होत चालले, आज नाही म्हणलं तर सर्वांचे पैसे येणं पण सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात भावना आली की CM साहेब आपल्यासाठी इतकं चांगलं काम करतात, आपलं कर्तव्य आहे की त्यांचा सत्कार करावा. त्यासाठी त्याचा सत्कार करण्यासाठी आज कालचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी 5 वाजता ठेवलेला आहे. नाही, निधी जो आहे तो वळवला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटत नाही आतापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे, कारण की काम करताना त्यांनी असं कधीच केलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्ही यांच्या सर्व लोकांशी विचारलं, स्कीम चालू करताना सुद्धा 5 मिनिटं लावले. अमरावतीतील शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांद्वारे सांगितले की काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण एकत्रच होतो आणि त्यावेळी त्यांनी देखील सांगितले की आमच्यामध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ याचा रस्सीखेच नाही आहे आणि कोणता पक्ष कोणती जागा आणि किती जागा लढवणार आहे हे देखील 25 ऑगस्ट पर्यंत स्पष्ट होईल. तसेच नवनीत राणाचा पराभव त्यांनी म्हटले की नवनीत राणा जे त्या आता मेळघाटाचा दौरा करत आहेत ना, ते हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मातोश्रीवर निष्कारण तिष्ठत बसण्यामध्ये लावला होता, तो वेळ इथे कारणे लावला असता तर पराभव झाला नसता. त्याचबरोबर राज ठाकरे हे एका अर्थाने राजकारणातून चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून मला धीर, गंभीर व प्रगल्भ प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये त्यांना आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडकला, त्यामधून ते फ्रस्ट्रेशन मधून त्यांनी कदाचित असं वक्तव्य केलं अशी त्यांनी प्रतिक्रिया आपली कळवली आहे. अशाच विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली मतं मांडले आहे. एकीकडे सरकार लाडकी बहीण वगैरे म्हणतं, पण दुसरीकडे मात्र महिलांना काय पद्धतीने प्रताडित केलं जातं, मग ती मायमाऊली मणिपूरची असो, खेळाडू विनेश फोगट असो किंवा या राज्यातली एखादी कष्टकरी वर्गातली महिला असो. जिथे गृह मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या समोरच एखाद्या महिलेला भाजपाच्या फडणवीस साहेबांचे निकटवर्ती असणाऱ्या शिवा तायडेसारखे लोक मारहाण करतात आणि पोलीस त्यावर चकार शब्द काढत नाहीत, त्यावरूनच या राज्याची अवस्था काय झालेली आहे याचं चित्र स्पष्ट होतं. इथल्या महिलांना 1500 रुपयांपेक्षा सुद्धा सुरक्षित वातावरणाची जास्त गरज आहे. ते सुरक्षित वातावरण देण्याला शिंदे, फडणवीस, पवार कम्प्लिटली असमर्थ आणि असक्षम ठरलेले आहेत. जे आहे ते ठाकरे आणि पवार जे आहे समोरच्या विधानसभेच्या निवडणुकी अनुषंगाने राजकारण करत आहेत असं ठाकरे म्हणतात. मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी, ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला, त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील. तर मुख्यमंत्री पदावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे. शिवसैनिक म्हणतो, ठाकरे शिवसैनिक की मी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार, काँग्रेसचे लोक म्हणतात की नाना पटोले मुख्यमंत्री होणार. असं कुणीही काहीही म्हणत नाही. मला वाटते माध्यमांनी सुद्धा
कलगीतुरा रंगवू नये, कारण काल मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पुण्यामध्ये एकत्रित होतो आणि पत्रकारांनासुद्धा आम्ही एकत्रितपणे सामोरे गेलो आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे छोटा भाऊ मोठा भाऊ अशी कुठलीही रस्सीखेच नाही आहे, ते महायुतीत काय असायचं ते असू देत. म्हणजे अजितदादाच्या प्रवक्त्याने कधी राज ठाकरेंच्या लोकांच्या अंगावर जायचं किंवा भाजपच्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाडायचे, तर त्यांच्याकडे काय होत असेल ते होत असेल. आमच्याकडे असं कुठलीही रस्सीखेच नाही. जागा वाटपाची जी बैठक आहे ती प्राथमिक बैठक पार पडलेली आहे. 16 तारखेच्या वज्रमुठीच्या नंतर अजून एक बैठकीची फेरी पार पडेल. त्यानंतर तीनही पक्ष किती जागा लढवणार आहेत आणि ज्या जागा त्यांचा जो आकडा ठरलेला असेल त्यातल्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाच्या आहेत हे सुद्धा चित्र फार तर 25 ऑगस्टपर्यंत पूर्णतः स्पष्ट होईल. सभा होऊ देणार नसा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. नाही, त्यांना जे इशारे द्यायचे त्यांनी इशारे द्यावे, कारण इशाऱ्यांची भाषा त्यांच्यामध्ये देवेंद्रजींमध्ये एकनाथ भाऊंमध्ये ती जास्त होते. त्यामुळे ज्यांना ती इशाऱ्याची भाषा कळते, खुणवाखुणवीची सांकेतिक भाषा कळते, भाषांतराची भाषा कळते, तर त्यांनी सांगायला हरकत नाही. ताई, मंत्रिपद दिलं होतं मात्र महायुतीपद दिलं गेलं नाही. त्यांनी सातत्यानं उत्तर पाहता बच्चू कडू राज्य सरकारवर टीका करत असतात. काल सुद्धा संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंनी मोठा मोर्चा काढला आणि शरद पवारांची भेट घेतली. बच्चू कडू हे स्वतंत्र प्रज्ञेचे आणि एका स्वतंत्र अशा शीर्षकाखाली काम करणाऱ्या एका राजकीय संघटनेचे प्रणेते आहेत. त्यामुळे त्यांनी कुणावर टीका करायची, कुणाबद्दल काय स्टेटमेंट करायची, हा कम्प्लिटली त्यांचा लुकआउट आहे. ही इज नॉट आन्सरेबल टू एनीवन. म्हणजे महायुती काही त्यांचं घर देऊन घेऊन चालवत नाही की जेणेकरून त्यांनी महायुतीचं फार आब राखून वागलं बोललं पाहिजे. त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या पद्धतीने मांडत आहेत आणि मला वाटतं की त्याच्यावर आपण काही टिप्पणी करण्याचं कारण नाही. मी माझ्या पक्षाची बांधणी कशी असेल, संघटन कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं बच्चू कडू बोललं जातं. माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी आलेली नाही, त्यामुळे मी असं कुठलंही प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणार नाही. आणि एखाद्या नव्या भिडूला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा संपूर्णतः 3 पक्ष जे महत्त्वाचे या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्या पक्षांचे ज्येष्ठ नेते सर्वस्वी ठरवतील आणि त्यांनी जी निर्णय प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय घेतलेला असेल त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या शिवसैनिकाची आहे. पराभव झाल्याच्या नंतर आता त्यांनी मेळघाटमध्ये आभार आणि संवाद दौरा काढलेला आहे. सध्या त्या 7 दिवसाच्या मेळघाट दौऱ्यावर काय सांगाल आपली प्रतिक्रिया? नाही, जे त्या आत्ता करत आहेत ना मेळघाटचा दौरा, इकडचे तिकडचे जे काही त्या मतदारसंघात किंवा त्या क्षेत्रामध्ये फिरत आहेत, हे त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्यांचा अमूल्य कामाचा वेळ मातोश्रीवर निष्कारण तिष्ठत बसण्यामध्ये जो घालवला होता तो वेळ जर इथे कारणी लावला असता तर पराभव झाला नसता. तेव्हा वेळ लावायला पाहिजे होता कारणी. त्यांनी एक बाईट दिलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये करोडोचा घोटाळा केलेल्या गुप्ता बंधूंची भेट घेतली. गुप्ता बंधू हे दक्षिण आफ्रिकेतील एका घोटाळ्यातील आरोपी आहे म्हणून. काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं जाणीवपूर्वक टाळते. त्यापैकी नरेश मस्के एक आहेत. नरेश मस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना ती अजूनही चिंधी चोराचीच राहील. ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही. त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक ऑरा असतो आणि तो ऑरा तो सन्मान राखता आला पाहिजे. नरेश मस्केसारखे काही लोक आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालो आहे, आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही, वसुली भाई नाही राहिलेलो, आता आपण खासदार झालो आहे, आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे. पण असो, आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये आणि मला त्याच्यावर फार स्पष्टीकरण द्यायची सुद्धा इच्छा नाही. कारण नरेश मस्केच काय, नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या एकनाथ शिंदेंना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साध्यातला साधा शिवसैनिकसुद्धा बांधील नाही. ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते, ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक आमदार
कुणी द्यायचा, कुठे उमेदवारी द्यायची की नाही द्यायची, मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही, आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा द्यायचं की नाही, याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते. त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरशात बघून केलेलं स्टेटमेंट आहे, एवढंच आम्ही म्हणू शकतो. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. Our contact number 7558387079 और 9423105824. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल,
वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर आवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानीवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747।